उद्धव ठाकरे आता 18 जुलैला नागपूरच्या श्रीराम मंदिर इथं रामरक्षा म्हणणार आहेत। रामरक्षा आंदोलन करतायत। दरम्यान या आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार आहे अशी ही माहिती आता समोर आली आहे। ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला उत्तर देण्यासाठी भाजपनं याच मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केलं जाणार आहे। अयोध्येमधल्या राम मंदिर दानचोरीच्या प्रकरणी विरोधात आधी ठाकरेंनी मुंबईमध्ये रामरक्षा आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरे आंदोलन करणार आहेत। तर भाजपनं महायज्ञाच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्यायचीही तयारी केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी टीकाही केली आहे। ते काय बोलले पाहूया। त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? हनुमान चालीसामध्ये जे बोलणार आहे त्यांना जेलमध्ये टाकलं। आता त्यांना राम रक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं हो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे। आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये। परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे। या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय। आर्थिक व्यवस्था वाढती आहे। आर्थिक महासत्तेकडे वाटचाल आपला देश करतोय। जवळपास 80,000 लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचं काम या ठिकाणी होतंय। 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम देशाने केलंय। त्यामुळे हा फरक आहे। इतर देशामध्ये झालेला अराजकता पसरलेली ती या देशामध्ये किंबहुना या राज्यामध्ये परिस्थिती उलटी आहे। तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडनं फुटीर खासदारांना पत्र गेलंय। तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन झाल्याच्या बातम्यांच्या माध्यमातून समजलं असा मुद्दा त्यांनी पत्रात मांडलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे। त्याचबरोबर घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कोणत्याही पक्षात विलीन होता येणार नाही असं पत्रात मुद्दा उपस्थितही केलेला आहे। सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलीनीकरणाला मान्यता दिली नाही असाही मुद्दा उपस्थित केला। कायदेशीर लढाईच्या अनुषंगानं या पत्राला आता महत्त्व आलेलं आहे। त्याचं उत्तर काय मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले। काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे। त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे। अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली। केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे। कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं, त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही। बघा, ऑपरेशन टायगर झालं आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि शिंदे दिल्लीत दाखल झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतायत का हेही पाहणं महत्त्वाचं आहे।
ठाकरे गटात 6ही खासदारांनी सेनेच्या धनुष्यबाण हाती घेतला आणि त्यानंतर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. NDA सोबत ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे. ही आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी झालेली युती नाही आहे आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही. ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे आणि त्यामुळे NDAला मजबूत करण्याचं काम आम्ही करू. शिंदे आज NDAच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील आणि जे बंडखोर आपले खासदार त्यांना घेऊन भेट घेतील अशी माहिती आहे, काय सांगा? त्यांनी कोणाची भेट घेऊ दे, ते संविधानाच्या पेक्षा मोठे नाही तेवढं लक्षात. त्यामुळे संविधानाचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही.